नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध हे आधुनिक भारतीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते। पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशात स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात पाकिस्तानने दखल घेतली होती। यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आणि युद्धाची स्थिती निर्माण झाली। या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले। 16 डिसेंबर 1971 रोजी पूर्व पाकिस्तानातील ढाका येथे पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली। या शरणागतीमुळे बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले। पाकिस्तानची शरणागती ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होती। यामुळे भारताची प्रतिष्ठा जगभर वाढली आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसला। या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात तणाव कायम राहिला आहे। मुंबईतील ताजमहल पॅलेस हॉटेल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हॉटेल्सपैकी एक आहे। 1903 मध्ये उद्घाटन झालेले ताजमहल पॅलेस हे भारतातील पहिले 5 स्टार हॉटेल आहे। जमशेदजी टाटा यांनी भारतीयांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते बांधले होते। ताजमहल पॅलेसचे नाव आग्र्यातील ताजमहल या प्रसिद्ध स्मारकावरून ठेवण्यात आले होते। हे हॉटेल केवळ एक निवासस्थान नाही तर इतिहास, संस्कृती आणि वैभव यांचा अद्भुत संगम आहे। इंडो सार्सेनिक शैलीतील वास्तुकला, दगडी नक्षीकाम आणि विस्तृत छतांनी सजलेले हे हॉटेल पाहणाऱ्यांना मोहित करते। या हॉटेलमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी आणि कलाकारांनी मुक्काम केला आहे। 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहल पॅलेसलाही धक्का बसला होता, परंतु पुनर्बांधणीच्या कामानंतर हे हॉटेल पुन्हा एकदा लोकांसाठी खुले करण्यात आले। बंडोपंत देवल हे भारतीय सर्कस जगातील एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे। त्यांनी भारतातील सर्कस कलाकारांना एक नवी ओळख दिली। त्यांच्या विनोदी अभिनयाने आणि विलक्षण प्रतिभाने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते। त्यांचा विदूषक म्हणूनचा अभिनय अद्वितीय होता। त्यांच्या विनोदी टोचण्यांनी प्रेक्षकांना हसायला लावले। बंडोपंत देवल यांनी देवल सर्कसची स्थापना करून भारतातील सर्कस कलाकारांना एक मंच उपलब्ध करून दिला। या सर्कसने भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवली। अशातच 2002 मध्ये बंडोपंत देवल यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने भारतीय सर्कस जगातील एक युग संपल्यासारखे वाटले। त्यांच्या जाण्याने लाखो चाहत्यांना धक्का बसला। त्यांनी भारतीय सर्कस जगात जे योगदान दिले ते अविस्मरणीय आहे। आजही त्यांच्या नावाने देवल सर्कस चालू आहे आणि त्यांच्या विरासतीला पुढे नेण्याचे ते काम करत आहेत। लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे उर्फ लक्षा मामा। लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अविस्मरणीय नाव आहे। आपल्या हास्याच्या जादूने लाखो मराठी माणसांच्या हृदयात घर करणारे लक्षा आपल्या नाहीत, तरीही त्यांच्या विनोदी भूमिका आजही आपल्याला हसवून सोडतात। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरून केली। नाटकांमध्ये त्यांची विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत होती। त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटात पाऊल ठेवले आणि लवकरच ते मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता बनले। लक्ष्मीकांत बेर्डे यांची विनोदी शैली खूपच वेगळी होती। त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि अंदाज यांमुळे प्रेक्षक त्यांच्या भूमिकेला फार वेगळं रूप मिळायचं। अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी मराठी चित्रपट सृष्टीत खूपच लोकप्रिय होती। त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे त्यांचे प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत होते। 16 डिसेंबर 2004 रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीला एक मोठा धक्का बसला। लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नव्हते तर ते मराठी माणसाच्या हृदयात घर करणारे एक कलाकार होते।